लागली काही तेवढं जरा सुट्टी आपली सुटून जाते. आलो ना कुठली पार्टी ते काय छोटी आता आलो 7:30 माझ्या कोरोनाचं नाटक आहे ना तिकडे चालू कोण आला कुणाचं बरं पत्र आलंय आयटमचं की काय चला वाचून तर बघू. हा चिरंजीव श्याम या मामाचा शुभाशीर्वाद. बापरे मेलो हे तर आमच्या चालू मामाचं पत्र. अरे देवा मामा इकडे येतोय ही बातमी या पत्रात नसावी. मी तुला एक अख्खा नारळ शेंडी सकट देईन अगदी वाटी सुद्धा परत घेणार नाही. आम्ही सगळे सुखरूप आहोत तसाच तूही अशी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही परत इकडे नको ही माझी देवाच्या चरणी प्रार्थना. चालामाप्रमाणे यंदाही द्राक्षाचं पीक उत्तम झालं. वा भाव देखील चांगला मिळाला. चिंता मुक्त झालो. तेव्हा थोडासा चेंज म्हणून शुक्रवार तारीख 1 रोजी भुसावळ मेल तुझ्याकडे येत आहे. मेलो मेलो ठार मेलो. देवा वाचव रे मला या संकटातून. काय करू देवा काय करू आता तूच सांग मी काय करू. मामा येणार मामा येणार. अरे हे करा आता कोणीतरी मार्ग दाखवा की मी कायमच आहे मामाच्या कचऱ्यातून सुटेल.
मदत कर देवा, मदत कर. हा तुझा नाचीस गुलाम तुझ्याकडे द्यायची भीक मागत आहे देवा, भीक मागत आहे. आला आला मामा आला. अरे पण तो तर एक तारखेला येणार आहे. मग मग हातून असावा. हा नक्कीच देवदूत असावा. देवाने माझ्या मदतीसाठी देवदूत पाठवला असावा. चला बोलत त्या बसल्या बोलून तर बघू. ये यमदूता ये. काय म्हणलं? नाही नाही यमदूत नाही, देवदूत म्हणायचं होतं मला. देवदूत अगदी देवासारखा आला रे जग्या, अगदी देवासारखा आला रे जग्या. जगू जगन मगन अरे जगन अगदी देवासारखा आला रे. वाचव रे मला या संकटातून. झालंय काय आता काय सांगू आणि कसं सांगू. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. अरे माझ्या सुखी जीवनाचे 3:13 वाजलेत रे. 3:13. आता सांगतोस की बघ मामा माझा मामा. काय झालं तुझ्या मामाला? काही वाईट बातमी का रे? मामा माझा मामा. अरे देव तुझ्या मामाच्या अज्ञान आली नाही. अरे तू समजतोस तसं काही नाही. मग अरे माझा मामा इथे येणार आहे रे. असं तुझा मामा इथं आनंदाची बातमी आहे. तो आला तिथं तू स्वागत कर, उठबस कर. नंतर आपण त्याच्या गावाला जाऊया. कसं झुक 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 आली गाडी फुलांचा रेषा हवेत पाणी कळती झाडे पाहूया. मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. अरे काय मामाच्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. तुला माहित नाही माझा मामा काय चीज आहे. तो एक नंबरचा चालू आणि वाट लावणारा कंस मामा आहे. अरे माझ्या वर्षभराची बचत 4 दिवसात साफ करतो रे. 4 दिवसात. म्हणजे आता काय सांगू. द्राक्षाच्या पिकात दरवर्षी 2-4 लाख रुपये कमविणारा माझा मामा एक नंबरचा चिकू माणूस. द्राक्षाचा सीझन संपला की जीवाची मुंबई करायला एकदा तरी तो इथे येतो. गावी सरळ मान खाली घालून चालणारा माझा मामा इकडे आल्यावर फार बदलूनच जातो. कुठे काय उपद्रव करेल याचा काही नेम नाही. म्हणजे आपल्या घरी मुकाट्याने दिलेलं गिळतो आणि तुकारामाच्या अड्ड्यावर जाऊन गपचूप लोटतो. पण इथे आल्यावर मात्र 5 स्टार हॉटेलची मागणी करतो आणि पियायला आरसी मॅकडॉल चॅम्पियन अशा बाटल्या रिकामी करतो. पण बिल मात्र भरावं लागतं रे जग्या. मला भरावं लागतंय. त्यात काय एवढं? अरे पाहुणचार म्हणून एवढं करायला नको का? पाहुणचार? अरे पाहुणचार असलं तर गोष्ट वेगळी. अरे प्रत्येक वेळी नवीन लफडी करतो आणि तीही धोकादायक. ती कशी? आता 2 वर्षापूर्वीचीच गोष्ट घे ना. घरात पाय ठेवतो न ठेवतो इच्छा प्रकट केली की मला जॅकी चनचा पिक्चर बघायचा आहे म्हणून. मग काय काढल्या 2 ब्लॅकने तिकिटी आणि गेलो पिक्चर बघायला. पण पूर्ण पिक्चर बघणं काही नशिबात नव्हतं आणि सरळ पोचलो जाऊन पोलीस स्टेशनात. पोलीस स्टेशनला? ते का म्हणून? अरे जॅकी चनचा पिक्चर बघून आमच्या मामाच्या अंगात जॅकी चन संचारला ना रे. आमच्या जॅकी चनने समोर बसलेल्या माणसाची अशी ठेवून दिली. नाही रे ह्याच्याहून जोरात किंचाळला तो. किंचाळलं झालं थिएटरचं वातावरण बिघडलं. अरे त्या हाणामारी त्या माणसाचा चष्मा फुटला आणि तो भडकला. आमचा मामा शांत झाला पण तो माणूस काही शांत होईना. तो गेला सरळ आणि आला पोलिसांना घेऊन. बापरे बाप. मग काय आमचा मामा 150 आणा केली पोलिसांची बाचाबाची आणि पोहोचलो पोलीस स्टेशनात. अरे पण अशा वेळी जायचे ना 100-200. अरे इथेच तर मराठी माणसाचं चुकते. इथेच वाट लागली ना आमची. काय देणगीचं प्रकरण असतं तो सुटलो असतो. पण हे आमचं चालू मामाचं पुढे छाती काढून म्हणतो कसा किती पैसे घेणारी भानगड मिटवायला. माझा वारसा सांगेल ती तोडपाणी करेल मी तिकडेच असा. बघ पण मला कळत नाही तू तुझ्या मामाला सांगितलं होतंस का? पण तू तुझ्या मामाला सांगितलं
पाणी बापरे मग झालं काय पण मग काय त्या तापलेल्या इन्स्पेक्टराने दिले 2 ठेवून टाकला आतमध्ये. बापरे पण ही भानगड भेटली कशी अरे रात्रभर पोलीस स्टेशनला काढल्यानंतर आमदाराला पटवून 2000 रुपयाचा जामीन भरला आणि एकदाचा जीव सोडवला. त्यात काय झालं घरचं आयुष्य कधीतरी एकदा त्यात काय एवढं बदल घ्यायचं अरे कधीतरी प्रत्येक वेळी म्हण दरवेळी म्हण सालाबाद प्रमाणे म्हण. हे कसं काय अरे मागच्या वर्षीची गोष्ट घे ना. माधुरी दीक्षित बरोबर डिनरचा अट्टा धरून बसले. सगळ्या बाजूने समजवलं पण फुकट. बापरे मग काय शोधून मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ मधून माधुरी दीक्षितची आणली डमी शोधून आणि पुरवली औषधा म्हाताऱ्याची. वा श्याम्या त्यावेळी एक काम कर बाबा तू ऐश्वर्या रायची डबी शोधून ठेव. काय माहितीये ऐन वेळेला वांदे नको. चेष्टा सोड जग्यात चेष्टा सोड आणि एकदा तो वाचव मला या संकटातून. अरे पण मला कळत नाही त्याचे हे अत्याचार तू निमूटपणे का सहन करतोय. नाईलाज जग्या नाईलाज. अरे वडिलांच्या मृत्यूनंतर आईला आणि मला आधार देणारा माझा मामा त्याने आम्हाला वाढवलं शिकवलं एवढं मोठं केलं. काय एवढ्या कंजूस माणसाने तुझ्यावर एवढा खर्च केला कमाल आहे बुवा. कमाल बिमाल काही नाही. अरे ह्यालाच म्हणतात सुपारी द्यायची आणि नारळ घ्यायचा. आता करतोय ना वसूल. अच्छा म्हणजे ही जास्त दिसते. हो थांब साम्या आज मी तुला माझ्या भेटायची अशी कमाल दाखवतो ना अशी आयडिया सुद्धा तो तुझा मामा परत ते कधी येणारच नाही. खरंच. अरे अगदी खरं. थांब मला थोडा विचार करू दे. कर विचारच कर. असं नाही सुटणार बघा आता कसं सुटत. हा आत्ता सुटायला सुरेखा 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 अरे सुरेखा कोण सुरेखा कुठे सुरेखा. अरे ती सुरेखा नाही मग युरेका म्हणायचं तुम्हाला. तो आर्किमिडीज होता ना सायंटिस्ट तो बोला होता काय युरेका कसं. अबे हो सायंटिस्ट की औलाद कुठला मार्ग सापडला ते सांग. सांगतो पण त्याबद्दल मला एक चांगली पार्टी मिळायला पाहिजे. अरे दिल्लीत समज. तर मार्ग असा मला तुम्ही काय म्हणलं तुला तर घ्या आता परत दाबा. आता आठवले. कोण रामदास. अरे मला आठवलं. काय म्हणत होतो मी तर तुझा मामा इथे आला की तू आपल्या घरात लपून बस. तो आला की मी त्याला सांगेन की तू इथे राहत नाही तू हे घर विकून इथून निघून गेला आहे. तू हे घर विकून इथून निघून गेलाय. अरे गधड्या त्याने माझा पत्ता विचारला मग सांगेल मला माहिती नाही. सांगेल मला माहिती नाही. अरे हे ऐकून तो माझा मामा निघून जाईल असं तुला वाटलं. मग म्हणजे गेलंच पाहिजे. बघ ज्याला तो भेटायला आला आहे तो जर घरात नसेल तर परत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाही. अरे वा जग्या वा. मग का आयडिया शोधून काढली आहे. जोपर्यंत मी माझ्या मामाला आमने सामने दिसत नाही तोपर्यंत मी वाचलो. वा जग्या वा. थँक्यू व्हेरी मच. अँड यू आर सिम्पली ग्रेट. जग्या सिम्पली ग्रेट. ये मला सांग तुझा मामा कधी येते आहे. तो शुक्रवारी काहीतरी 1 तारखेला येतो. शुक्रवारी 1 तारीख. अरे म्हणजे उद्याच. अरे हो बघ ना त्याचा पगाराच्या दिवशी येतोय तो. बरं किती वाजता येणार आहे. तसा तो संध्याकाळी येतो पण कधी कधी भुसावळ मिळेल नाही. दुपारी 12 वाजता सुद्धा येतो. जग्यात तू उद्या कामावर जाऊ नको ते जग्यात. अरे मला पण पगार घ्यायचा ना. मी एक काम करतो बघ मी सकाळी ऑफिसला जातो पगार घेतो आणि 11 वाजेपर्यंत इथे येतो. 11 वाजे आत तरी भुसावळ येणार नाही ना तुझी. देव जाणे. अरे काय देव जाणे आपली भारतीय रेल्वेची कधी वेळेवर येत नाही ते वेळेच्या आधी काय येणार आहे एवढा तरी विश्वास ठेव तिच्यावर. अरे मला आपल्या भारतीय रेल्वेवर विश्वासच नाही. तर अभिमान सुद्धा आहे कारण मेरा भारत महान. करेक्ट. चल आज माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. चल पार्टी करू. चल
शुभ कामे देरी क्यों? चल दरवर्षीप्रमाणे वाट लवकर वाट. चार वाजले. मला वाटत नाही तुझा मामा आता येईल. चला संकट टळलं. अरे यार एवढं इझी नाही वाटत रे ते. अरे पण आता करायचं तरी काय सांग ना मला. पत्ते खेळून पण कंटाळा आला ना. असं वैताग बसू नको रे. एकदा आपलं मिशन पार पडलं की तू म्हणशील ते खायला देईन मी तुला. अरे पण सध्या पोटात खड्डा पडलाय त्याचं काय. एक बघ मी एक काम करतो. मी बाहेर येतो आणि काहीतरी खाऊ येतो. नको नको नको. अरे तू बाहेर गेला आणि मामा आला म्हणजे रे. पण तू तरी जाऊन जाते घेऊन ना खायला. काही अजिबात नाही. आणि मी बाहेर गेलो आणि मामा आला म्हणजे रे. ते पण खरंच आहे. अच्छा, काय वाजल ना. काय करत नाही तू? ए बघ ना बेल वाजते. दादा उघड. दादा काय वैताग आहे. अरे नाही येत बाबा काय खबर कर. जगदीश हा अरे बा मुलायचा मा बदलत मामाश्री पदारे. ए काय तिकडे काय करतोय. झालं लवकर. ठीक आहे. अरे आज लपला. लवकर लपला. हो लपलो. याच्या आत हो लपलोय लपलोय. हळू टपक्या आवाजात. कोण पाहिजे तुम्हाला. शांती शांती. 2 माळे चढून वर आलोय. हो हे बघा मी तुम्हाला विचारलं कोण पाहिजे. काय कान पाहिजे तुम्हाला. घ्या ना. यायला फेरा दिसतो हाताला. हो कोण पाहिजे तुम्हाला. जरा मोठ्याने बोला. मला ऐकायला कमी येत नाही ना. असं म्हणा ना. याचा अर्थ काय. यायला मात्र मुद्दा झाली का तुला. एक काम कर, चालवून मुद्दाही पुढे. तुला ती बोलून. मला मुद्दारी नको आहे. हा? याचा अर्थ काय रे. याचा अर्थ असा. श्याम करंगळी. मला श्याम करंगळी पाहिजे. श्याम करंगळीकर. कोण हा श्याम करंगळीकर. माझा बाचा. हे बघ इथे कोणीही श्याम करंगळीकर नावाचा माणूस राहत नाही. असं कसं होईल. हा? चकना बिल्डिंग हीच ना. काय म्हणता. तुम्हाला बी ऐकायला कमी येतं वाटत. मग मी म्हटलं चकना बिल्डिंग हीच ना. चकना रचना दिली माहिती तुम्हाला. एवढ्या नवीन चकना दिसतो. रचना बिल्डिंग 4 दुसरा माळ. आणि क्रमांक 208. हो हा. मग श्याम करंगळी एकच असायला पाहिजे. हे बघा इकडे कोणी श्याम करंगळीकर आमचा ती कोणी राहत नाही.
असं कसं होईल? हे बघा असंच आहे, सध्या इथे मी राहतो. तू कोण? मी हा घरचा मालक जगदीश गद्रे. असं हे बघा गधडे, गद्रे नाही, गधडे नाही, गद्रे गद्रे. वळू नका, मला ऐकायला येतंय ना. येतंय ना, येतंय ना, पत्रा निघा इकडून. असं कसं श्यामला भेटल्या तिकडं कसं काय? हे बघा, तुम्ही कुठेही शोधा तुमच्या श्यामला, पण इथे माझं डोकं खाऊ नका. चला निघा तुम्ही इकडं. काय निघा म्हटलं ना. काय पाणी बिनी काय नाही, पण हे मामा, हे मामा, तुम्ही निघा होतं ना. हे लावायला पाहिजे, पाणी बिनी काय मिळवलंय. हे श्याम, श्याम बाहेर ये, श्याम बाहेर ये. हे बघ काय झालंय. काय रे गेला काय मामा? गेला काय, हा बघ पडलाय तुझा मामा. अरे अरे हा ह्याला काय झालं इथे? असं काय झोपलाय? अरे झोपला नाही रे. मग काय गेला की नाही? अरे मामा, बेशुद्ध झालाय. अरे हाताने काय करायचं? अरे ह्याला इथे काय करतो? मी हातावर कट केलं रे. नाही नाही रे, पाणी आणतो, पाणी आणतो. पाणी आणतो. तू पहिला फोन कर. डॉक्टरांना फोन कर. जा, फोन कर. डॉक्टर कोण देणार रे? बोललो का आता जेवायचं होतं. पाणी पण भरलं नाही. एक काम कर. नाही तू एक काम कर. हा, तू जा पण आणि डॉक्टरांना घेऊन अरे ये. पण मी सांभाळ करायला तू जा डॉक्टरांना घेऊन ये. अरे करायला जायचंय का तू व्हायचं दुसरं. जा जा जा. किती आणतो. तुम्ही लावलं, तू सांभाळा पण. हा मी सांभाळतो. आता हा गेला आणि हा शुद्धीवर आला म्हणजे चेक करूया. तिच्या मन गधडे कुठं गेला? ओ गधडे, काय बोला? ओ गधडे, गधडे, कोण? श्याम, तू? अगं ऐक. या डॉक्टर या. या डॉक्टर या. डॉक्टर या. हा काय पेशंट मी की नाही डॉक्टर घाबरे माणूस मिळाला की कधी खबर पण मी बघतोय बघा. आता यांना चेक करतो की हो. अयो वाचतात की हो आणि डॉक्टर तो त्यांचा पाय आहे हो. पाय असतोय मग सॉरी मला काय डॉक्टर भेटला. अयो वाचतात की हो ठोके. कानाला लावा पहिलं खड्याला ते. काय जास्त? आता बघा अयो ठीक असतंय बघा. ठीक असतंय. त्यांचं की नाही ब्लड प्रेशर हाय झालेले किंवा लो झालेले किंवा थकवा आलेले चक्कर आले बघा
म्हणजे नक्की कशामुळे? अय्यो ते सांगू शकत नाही बघा. मला काळजी करायचं कारण नाही. 4-5 प्रकारची औषधं देतो बघा. त्या शुद्धीवर आले की बघा द्या त्यांना म्हणतोय मी. ठीक आहे, देतो. पहा डॉक्टर, साधारण किती वेळ नाही तिला शुद्धीवर? अय्यो कोंबडा कुणाचा हरवलाय त्याची काय घेणं आहे तुम्हाला? किती वेळ ती शुद्धीवर? सकाळ झाल्याशी मतलब ना. डोंट वरी, लिव्ह इट टू मी. आता एक यांना इंजेक्शन देतो बघा आणि काही औषधं लिहून देतो. त्या शुद्धीवर आले की आता द्या त्यांना. कुठे गेलं की हो? किती वेळ ती शुद्धीवर आहे? तरी सांगा. तुझ्या आईला अय्यो 5-10 मिनिटात शुद्ध यायला हवी. पण समजा नाही आली तर गेली तर हे तसं काळजी करायचं कारण नाही बघा. अहो पण समजा बेशुद्ध अवस्थेत हे गेले तर जाऊ द्या. काय म्हणत गेलं तर जाऊ द्या. होय काय म्हणतो ते तसं होणार नाही बघा. हा. पण तसं झालंच समजा बेशुद्ध अवस्थेत गेले अख्ख्या पेचे पैसे परत करीन म्हणतोय की हो. मग ठीक आहे. ओके येता तुम्ही? निघतो मी. माझे फी 250 रुपये. 250 रुपये? अय्यो माझा दर विजिटचा दर पर किलोमीटर 500 असतो बघा. मला तुमचं घर अर्धा किलोमीटर मग 250 द्या. बिकॉज आय प्रॅक्टिस माय प्रोफेशन कॉन्शियसली अँड विथ डिग्निटी. हो ते कळलं मगाशी. मग द्या की हो. दवाखान्यात माशा मारत बसला होता. अय्यो द्या की हो. दवाखान्यात माशा मारल्या? द्या की हो. ठीक आहे, या पण. आणि पुन्हा गरज पडली तर बोलून घ्या म्हणतोय की हो. तिथेच असाल ना? अय्यो या मी तिथे झोपलेला सॉरी बसलेला असतोय बघा. या तुम्ही आता. चला या. परत गरज पडली तर बोलून घ्या की हो. हो. येतं की हो. या. श्याम श्याम बाहेर ये. चालत होतो डॉक्टर मला 250 रुपयाला तुला लावून गेलाय. श्याम श्याम बाहेर ये. काय हो कथडे, हा. तुम्ही आता श्याम श्याम म्हणून ओरडलात ना? हो म्हणजे नाही म्हणजे हो हो मी ते श्यामचा कृष्णाचा घनश्यामचा भाव करत होतो. श्रीकृष्णाचा म्हणून. असा पण मामा तुम्हाला एवढी झेपत नाही तर घेता कशाला? अरे काय सांगू, तिला जाऊनच 10 वर्ष झाली. आता फक्त एकच इच्छा उरली, ती मी तुला म्हणून दाखवतो. इच्छा? वय इच्छा. असे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण भीती वाटते मरणाची म्हणून थोडीशी प्यायलेलं बरं. मी मेल्यावर फुलाला करणारे तिरडी माझी साधवा. मी मेल्यावर फुलाला करणारे तिरडी माझी सजवा. पण त्यावर टाकायचे पुढे आधी दारूने भिजवा. माझ्या अंत्ययात्रेत जास्त माणसं नसतीलच. माझ्या अंत्ययात्रेत जास्त माणसं नसावी, पण जी काय थोडीफार असते त्यांनी थोडीशी घेतलेली असते. माझी प्रेत यात्रा निघताना सर्व शुद्धीवर असावे. चांगलं. माझी प्रेत यात्रा निघताना सर्व शुद्धीवर असावे, पण 4 खांदेकरांनी मात्र थोडी देशी घेतलेली असावी. ज्यांनी घेतली नाही
त्यांना आधीच कटवा. ज्यांनी घेतली नाही त्यांना आधीच कटवा, पण चिता माझी मात्र दारूने पेटवा. मी मेलो म्हणून माझे सगळे सोयरे खदा खदा हसतील. मी मेलो म्हणून माझे सगळे सोयरे खदा खदा हसतील, पण ज्यांनी थोडीशी घेतलेली असेल तेच मात्र डसा डसा रडतील. तेच मात्र डसा डसा. बरं ते जाऊ दे. तसं काय त्याला कोणी किडनी अप केलं? किडनी अप म्हणजे अहो ते नाही काय पिक्चर मध्ये पैशावाल्यांचा किडनी अप. तुम्हाला किडनॅप म्हणायचं होय? हे बघा, तुम्हाला काहीतरी फास करायचं. काय वास आलाय? मी म्हटलं तुम्हाला काहीतरी फास झाला. जरा मोठ्याने बोला, मला ऐकायला कमी येतं. बास बीस काय नाही, मी त्याला माझ्या डोळ्याने पाहिलं. पाहिला? या श्यामने काहीतरी घोटाळा करून दिला दिसतोय. हे बघा तुम्ही निघायचं. मला बरेच काम आहे. तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्ही निघा. श्यामला भेटले बिगर मी कसा काय? हे बघा तुम्ही निघा इकडनं. तुम्हाला बोलून निघा तुम्ही. थोडा तुम्ही निघा म्हटलं तर निघा. आता कोण आलंय? बघतो मी. कुठं गेले? श्याम अरे क्या आवाज देते कसा आवाज म्हणजे मेरा श्याम मजुरीना. तुम्ही मला ओळखता? क्या मुलगा का आपण तो? आपण श्याम का लंगोट्या यार, छोटा छत्री बडा छत्री. अच्छा अच्छा, लक्षात आया. शाम है क्या घर पे? कौन शाम? मैं ऐसे क्या कर रहा है? हटपीट गई क्या तेरी? तेरे रोज शाम के बारे में बोल रहा है. रोज शाम के बारे में बोल रहा है. फिर भी भिखारी का भिखारी नहीं. क्या करे? पूरा तो जाताच नहीं ना. क्यों? क्या? चल सुबह. अरे ये नरन कौन है? ये उल्टा. ये श्याम का मामा है, गाँव से भेजने को आया है. क्या मामा कैसा? ठीक है ना? चांगलं ना? असं तर आपण आहे का? श्याम का दोस्त अपन का दोस्त. श्याम का मामा अपन का मामा. श्याम की बीवी. अपन की भाभी. अरे कुछ नहीं, श्याम को भेटने को आया था ना. अब का बादशाह है वो. ठीक है. शान से रहने का, मजबूत खाने का, मजबूत पीने का. तुझका पड़ा तो अपने जग्गू से लेने का. निघाली क्या? नाही. पण तिकडे आज श्यामने जो संडास बांधलाय ना तो इंग्लिश टाईपचा आहे. मग आम्हाला तिची सवय झाली. तो गावावर आलाय ना. गावाला काय लोटा घेऊन जायचा, ते पण बसायचा, वर बसायचा आणि खाली पडायचा. भाई तुम्ही कसं आले होते? काही प्रॉब्लेम? अच्छा यार दिला होता है. तू बस अपना भाई आने वाला ना, तो अपन सबको यूनिफॉर्म करने आया था. क्या तुझा शाम भाई को भी बोल के जाए. गिफ्ट विफ्ट लेने का है, तो पैसे का इंतजाम करने का था. तेरे पास कितने है? मेरे पास एवढे होते बस 1000 रुपया. चला होते ना. आज आपके जो मेहमान वाले हैं ना, उसमें बहुत से शाने लोग हैं. तो है ना, अपन कुछ शाने लोग को है ना इधर ही भेजता है. के लिए? अरे सोने के लिए. अपने शाम को मालूम है क्या? आज आपको जो शाने वाले वाले ना, ये चालू है ना. चौड़ा बियर ठंडा कुछ भी ला सकते हो, बस ठंडा. क्या
और फोन चालू है ना? कुछ खराब नहीं मानता है क्या? ये खराब हो तो अपनी इज्जत जाएगी ना रे, और कुछ नहीं। अरे नंदी बैल के वापस मुंडी क्या लेता है, मुंह से बोलना। ठीक है भाई, टीवी, फ्रिज, गीजर, गादी, पलंग सब चेक कर लेता है। ठीक है जकास, आता अपन बड़ा ये बात नहीं गई रहेगा। कॉलेज साहब है ना, टैंक भी चालू मांगता है, तो क्या वो अंधा हो जाएगा रे। चल आता अपन ले कलटे। काय हो गेले का पाहुणे? गेले, आता तुम्ही पण निघा चला। काय म्हणत होते पाहुणे? हो तुम्ही निघा म्हटलं ना। मला तर काय बी नाही समजलं, कोणती ती भाषा आपण टपून काय बी नव्हतं कळत, तरी पण ऐकायचं नाटक करत होतो। वा थँक गॉड देवा, एवढी तरी अक्कल दिली याला। काय म्हणत होते होते? हा टॉयलेटची टाकी साफ करून ठेवतो म्हणतो सारा। टॉयलेट? हो बरं झालं आठवण करून दिली, का? तेवढंच एक बघायचं राहिलं होतं आतमध्ये। हो पण मगाशी तुम्ही असं करून आतमध्ये गेलात ना? छ्या, तर श्यामला अक्षराचा बाण बघा तुम्ही आज जाऊ नका, बघितलं ना? नाही श्याम तुम्ही आज जायचं नाही। नाही, मी आत जाणार। होय बघा मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही। याचा अर्थ तुम्ही आतमध्ये माझ्या श्यामला किडनॅप केलंय। तसं काही नाहीये, साफ खोट आहे हे। बऱ्या मुलानं मला आतमध्ये जाऊ द्या, नाही तर बघा मी जाऊ देणार नाही। नाही। मी जाऊ देणार नाही। मी जाऊ देणार। ओ डॉक्टर पकडा यांना। हेल्प मी, अरे कोण आहेस तू? सोड मला। अय्यो काय प्रकार आहे यार? काय लपडा रे? हा काय म्हणजे शुद्धीवरापासून असंच करतात आहे। तू छोट ले डॉक्टर चल मामा को जोडा अरे क्या हुआ? याने आतमध्ये माझ्या श्यामला किडनॅप केलंय। हे साफ खोट आहे। अय्यो वाद कशाला? आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया की हो। नको नको मग कर लपडाचं। अय्यो तुम्ही त्याची काळजी करू नका बघा, मी आहे ना। नको तुम्ही अय्यो, आता का? मामा चला आपण तुमची दूर करूया लघु शंका, नको म्हणजे शंका हो। नको आता डॉक्टर नका जाऊ आतमध्ये। हॅलो डॉक्टर भेटला का श्याम? अय्यो हो जो तिथं नाहीच तो सापडणार कसा? अय्यो मामा झाली का तुमची दूर शंका? म्हणजे दुसरीकडे नसेल ना किडनॅप? अय्यो किडनॅप केलेला माणूस असा कसा लपवता फिरेला? आणि टॉयलेट मधून तर ही गोड्यात गोड्यात बाई बाहेर आली बघा। सई वाढ। अरे बापरे काय हो? हे कोण? श्याम हा? ली श्यामली कोण श्यामली? श्यामली म्हणजे ब्रुसलीची नात, हा? ब्रेटलीची बहीण, अरे पण तुझी को माझी बायको। बायको बायको माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको तुझी बायको तुला आत्ता कळालं, मग नाचतो कशाला? ते तुम्ही आज श्यामला शोधायला गेले होते ना, आणि श्याम नाही भेटला ना म्हणून। तू चुप, मीच विचार।
काय ग हे सटवे काय ग हे इकडे ये ना ये ना जरा अजून जवळ ये थोडा अजून जवळ दारूच्या बाटलीचं मुंचाळ टोचलंय. काय गं आज कायमला माहिती आहे काय अरे ते मला पण माहिती आहे आज वेगळाच दिवस आहे पुन्हा काय प्रेम दिवस व्हॅलेंटाईन अच्छा, डे तो आईन्स्टाईन दिवस शास्त्रज्ञांचा आईन्स्टाईन दिवस व्हॅलेंटाईन डे कुठं गेला केवीसी विचारतो रस्त्यात एकाची भेटली तिचं काढून घेतलं असं म्हणते बरे तुझं नाव काय नाव आता असं काय लागते हे ना माझं नाव की नाही माझं नाव श्यामली काय गोड नाव आहे तुझं बरे तुझं नवऱ्याचं नाव काय रात्री काय अगं आपण काय या सुक्यात सुक या सुकड्याचं नाव उखाण्यात घे ना घे ना नाव चालेल पावसाच्या देठाला पाणी किती सांग पावसाच्या देठाला पाणी किती सांग जगदीशरावांचं नाव किती तुझ्या नावाची काय प्रकार आहे हा तुम्ही मध्ये कशाला हरकत नाही आपण याला चेक करून बघूया हो तुझा मामा बसा की हो परत चेक कर त्यांना म्हणजे मला बासत झाला म्हणाय डॉक्टर आपले चेक करे ठीक आहे झोपा की हो गप्पू म्हणता असेच राहा आई असेच ठेवा अय्यो ठीक आहे कसं वाटतंय हो मामा तुम्हाला बरं बरं वाट श्याम हरवल्यासारखं वाट दिल धक धक करते मला पहिलं प्रेम झाल्यासारखं वाटत अय्यो ठीक आहे मनोरुग्ण होण्याची हीच असते बघा पहिली वेळ आता की नाही तुम्हाला हे हो ऐका त्यांना की नाही एक चिठ्ठी देतो बघा या डॉक्टरकडे त्यांना घेऊन जा
अय्यो पण मगाशी तुम्हाला मी औषध आणायला सांगितले होते की हो आणली का अय्यो कमाल आहे की हो तुमची अशाने रोगी कसा बरा होणार बरोबर की नाही हा तुमच्या अशा वागण्याने बघा पेशंट दगावतात आणि माझ्यासारख्या चांगल्या डॉक्टरांचं नाव खराब होतं की हो द्या ती चिठ्ठी एकला लवकर अयो काढा घेऊ लवकर अय्यो ही घ्या जा लवकर औषध घेऊन या किती औषध लिहून दिली हो या तुझा नाही तर कॉम्प्लिकेशन वाढेल बघा जा किंवा लवकर तोपर्यंत मी दुसऱ्या डॉक्टरने चिठ्ठी बनवून ठेवतो बघा ठीक आहे पैसा बी दिलं पैसा तुम्हाला पैसे दिले म्हणजे आनंद क्वार्टरची बाटली औषध हातून बाहेर मी सांगतो ओ डॉक्टर अय्यो मला सांभाळा अय्यो तुम्ही त्याची काळजी करू नका बघा मी आहे ना मी आहे म्हणून तर काळजी वाटते ना मी येतो बस आलो ग लगेच येतोय अय्यो मामा काय तुम्ही आता स्वस्त बसून राहा म्हणतोय की हो अहो एवढी सुंदर सुंदर सुंदरी समोर असतात मी कसा काय स्वस्त पडून राहू तिला पाहून मला कसं वाटतंय माहितीये आया बहिणी काय आज्या पण आहेत पण बायको नाही ना तिला जाऊन 10 वर्ष झाली आता फक्त एकच इच्छा वाटते सांगू
काय चाललंय मला घरात अरे तू आता आता जाते की नाही मित्रांनो तुम्ही छत्र्या असेल ना तर आपण पाऊस आहे काय आता थोडा पाऊस पडेल ना छत्र्या पाऊस भिजल आणि भिजून पडाल समजलं ठीक आहे तुला हे निघतो की नाही निघतो की नाही एवढी महाग ₹1000 गेले माझे या आजाराची औषध महागच असतात बघा आणि मी नेहमी चांगली औषधं देतो बघा यांना लवकरात लवकर सायकोलॉजिस्ट कडे घेऊन जा बघा नाहीतर केस हाताबाहेरची होईल ठीक आहे ओके ठीक आहे डॉक्टरची चिठ्ठी आणि त्या औषधांच्या सूचना मी तुम्हाला आधीच देऊन नसते बघा हे बघा त्यातली एक गोळी त्यांच्या तोंडात घालायची बघा ते घातल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हातावडीचा ठोका मारायचा घेऊ म्हणजे ती गोळी आतमध्ये जाईल अय्यो अय्यो ऐका ऐका दुसरी पण आहे दुसरी एक कॅप्सूल असते बघा ते स्वतःच खातील जिभेवर ठेवले की त्याच्याबरोबर एक वायरचा तुकडा आला की हा गोष्टी वाय मग त्यातला एक छाडा यांच्या तोंडात घाला आणि दुसरा छाडा तुमच्या हातात पकडाव आणि दुसरा ठोक त्या स्विच मध्ये घाला चालू करा की काय होईल हे गोळे हातामध्ये जाईल की ठीक आहे करतो मी अय्या निघतो मी या ठीक आहे आणि ते 250 रुपये आता कसली फी अय्यो नीट माझी दुसरी विजिट बघा आणि पूर्ण चेकअप केला हो ह्यावेळी मी तुम्हाला बोलवलं नव्हतं अय्यो मी मुद्दामच आलो होतो किंवा बघायला हे मिळाले की नाही म्हणून पण इथे आल्यावर तुम्हीच म्हणलात की नाही डॉक्टर हेल्प मी म्हणून हेल्प मी म्हणून अशी हेल्प करायची हा तुम्ही हेल्प करायला आले की पैसे उकळायला आले चला काय पैसे मिळणार नाही मगाशी घेऊन गेले 250 चला निघा कधी पैसे वाटतात निघा सांगून ठेवतोय मी अरे जा काय होत नाही जा अय्यो हे बरं नाही सांगून ठेवतोय अरे जा नाही देणार पैसे नेड कुठचिल्ला जा आहे तर हो अरे जा अय्यो बघून घ्यायची हो बघा मी मराठीत शिवा घालेल काय बघताय बाई बघतो की आता काय निघा बघा तुमचं लोक ठीक आहे काय हो गेले का डॉक्टर? गेले आता तुम्ही पण निघा काय हो काय म्हणत होते का डॉक्टर म्हणाले तुम्हाला इकडचं वातावरण सूट होत नाही तुम्ही लवकरात लवकर गावी जा आणि परत इथे येऊ नका काय असं म्हणाले डॉक्टर हो फडतूस एकदम फडतूस डॉक्टर त्यांना काय येत नाही. तो कसाही असू दे तुमच्यामुळे मला 2,500 रुपयाला चंदन लागलंय हे बघा तुम्ही लवकर निघा इकडून बघा असं कसं श्यामला भेटले बिगर मी कसा काय जाणार हे बघा तिकडे कुठे शोधा पण इथं माझं डोकं खाऊ नका तुम्ही निघा इकडून बघा मी निघणार नाही. निघा बोललं तुम्हाला तर गप्पे! तुला काय वाटलं हे बघा गदडे सगळे घाबरले म्हणून काय मी घाबरे कचरे नाही कचरे ठीक आहे चालेल जे असेल ते तुम्ही निघा बघा इकडून. चांगली बोंबली आता काय झालं का हो तुमचं नाही थोडस मेळ खाऊ काय पाणी पाणी आता आता आणते गळगळ पाणी आणि इथे राहणे काय पाणी बिनी मिळालंय जरा निघा इकडल्या
का बोला ना काय रे पठ्या, चल ये आखाड्यात. मला चॅलेंज. हा तुला चॅलेंज. त्याने मग तुला चॅलेंज केलं. मला दाखवत होता. काय चाललं? बघा मामा, तुमचं खूप झालं. तुम्ही निघा आता इकडून. आता मी पण पेटलोय. पाणी टाकायला गावा ना प्लीज. काय तू सुद्धा असं बोलतेस? मग तर जायलाच हवं. दादा जा की. चला सुटलो बाईला झिला. काय हो गेलं का मामा? आणि गेला सोडतो बायची आवाज आणि ये बाहेर. गेला तुझा मामा. बस कुठले बाई? सुटलो बाबा एकदा. काय तर या साडीचा आणि या रंगवण्याचा वैतागच आला होता. अरे पण तू ही साडी नेसलीस कधी? आणि नेसलीस काय? नेसलास म्हण. खालीच घेतली होती सहेली साडी मधून 150 रुपयाला. 500चं लेबल लावलं होतं त्याच्यावरती मी आयटमला देण्यासाठी. अच्छा अच्छा. पण तू घातलीस केव्हा? तू जेव्हा डॉक्टरांना घेऊन आला ना हा तेव्हा तू डॉक्टरांना घेऊन येण्यापूर्वी मामा शुद्धीवर आला आणि सरळ आत घुसला. मला काय करावं काहीच सुचेना. म्हणून मी तसाच पळत बाहेर आलो आणि मामाही माझ्या मागून पळत बाहेर आला. आणि या धावपळी मामाने माझा चेहरा पाहिला.
अच्छा अच्छा. आणि त्यावेळी तो बेशुद्ध झाला. म्हणजे तो म्हणत होता मी श्यामला पाहिलंय ते खरं आहे म्हणायचं. हो अगदी खरं. तो बेशुद्ध झाला आणि तू डॉक्टरांना घेऊन आला. तसाच मी आत पळालो आणि आत पळाल्यावर मला आणखी भीती वाटत होती की मामा पुन्हा आत येणारच. मग तितक्यात माझी नजर त्या साडीवर पडली आणि गंगावन मंगळसूत्र तर होतं आई. अच्छा बरं झालं बाबा. थँक गॉड. तुम्ही मी जा. गदडे थँक गॉड. एक बघ जग्या आज त्याला त्याच्या मिठीतून सोडवलंच एकदा. हो गंधडे. गंधडे मामा परत आला वाटते. हे खान तू परत आलाय. अहो गधडे. हो तुम्ही का आलात परत? ते माझी औषधं राहिली. हा ही घ्या औषधं आणि निघायचं. हे बघा मी उचलून देते. मी उचलला ना. माझी गरज नाही. चला निघा आता. जातोय. निघा. घेतली ना औषधं? निघा आता. कोणते आले? तुला थांबायलाच पाहिजे. कोण आला आता? उघडतंय. दोन तीन वेळा नमस्कार करायला लागेल. एक साथ नमस्ते. मी संतोष यादव. हा श्याम करंगळीवर. श्याम करंगळीकर इथेच राहतात ना? काय काम आहे तुमचं त्यांच्याकडे? हो गेल्या महिन्यात मी त्यांच्याकडून 10,000 रुपये उसने घेतले होते. ते 10,000 रुपये आणि त्याचं व्याज परत करायला आलोय. हे बघा संतोषराव. 1 तारखेचा वायदा केला होता. मी एकदम प्रामाणिक माणूस आहे. हो तारीख म्हणजे 1 तारीख. हे बघा संतोषराव. हो हे श्यामला भेटायला आले आहेत ना? हो पण तो आता इथं. हे बघा तुम्ही मध्ये बोलत बघा मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा. हो तो माझ्या भाच्याकडे आलाय. हा मला विचारपूस करायला नको. श्याम करंगळीकर तुमचे भाचे आहेत काय? वय मी त्याचा सक्का मामा मला वाटलं चुलत. आणि तो माझा सक्का भाचा. तुम्हाला काय पाहिजे? मी त्याच्याकडून 10,000 रुपये घेतले होते. जरा मोठ्याने बोला मला ऐकायला कमी येत. पहिल्याची काय पॅराशूटचे तेल जर का या महिन्यात मी त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले होते. ते परत करायला आलोय. परत नाही ना तर आता इथं परत घरी नाही येणार परत खाली नाही येणार ना हा हे बघा हे बघा येणार कशी ना परत ह्याला ओळख का? यांची ओळख आहे? हा मी तुम्हाला ओळखत नाही. थांबा तुम्हाला मी प्रूफच दाखव. तू म्हणला हा बघा आम्ही गेल्या वर्षी चौपाटीवर काढला होता. काय फोटो? हा फोटो म्हणा ना. हा वेळ खातोय तो कोण आहे? हा फुकट वेळ खातोय तर तुम्ही आहे. अजून कोण? अरे मग हा माझ्याकडे पैसे बघून देतोय तो कोण आहे? तो तर श्याम करंगळीकर. आता पटला ना विश्वास? हो एवढा मोठा पुरावा आणि साक्षीदार असल्यावर मग शंका कशाला करायची? हा तुम्हाला एक पावती लिहून द्यावी लागेल. आहा तयार आहे ना. तुम्हाला पावती काय आता पायाची अंगठी सुद्धा स्टॅम्प म्हणून द्यायला तयार आहे. हे बघा संतोषराव तुम्ही उत्तर या. तू गप्प बस. ठीक आहे. हो ते श्यामचेच मामा ना? हो एक कागद देता का? कागद तो पण मित्र आहे. मग काय मी द्यायचं?
तुमचं नाव काय? आता नाव पण सांगता येत नाही. सावळेराम कावळेराम आवळे काय सारखे सारखे आवळत असतं. हा तुमचं नाव सांगा. तुला हा हो ते गदडे गधडे नाही गत्रे गत्रे यांच्या नावाचा मगातपासून असा घोटाळा चालू. हे वागतात पण गधड्यासारखे. खाली बस काय मजा होत आहे. खोटे पैसे काय 10 रुपयाला हे घ्या. जागे. एक मोजून घ्या. एक मोजून घ्या. अहो त्यात मोजायची कशाला? मग मोजताय कशाला? मोजायचे कशाला आणि मोजतोय. ठीक आहे मी सुटलो. माझा प्रामाणिकपणा राहिला. मी प्रामाणिक आहे. तुमचे पैसे दिले. येतो मी आता. तो उभं कशाला? मी काय येते का बघतोय. काय चाल बरं हो. गधडे गधडे नाही गद्रे गद्रे. बरं गधरे चला येतो मी. जाम भेटला म्हणजे सांगा त्याला की मी येऊन गेलो. समजलं? असं परत होतो. बस इथे. अरिंदर, बस असं उठत नाही राहायचं. खाली बस माझे पाय दुखले. अरे हे सतीश काय रे ही तुझ्या भेजाची कमाल दाखवलीस तू. हा बघा मी करायला गेलो मदत ह्याची आता हात मला शिव्या घालतो. यालाच म्हणतात करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. मी बबन घुगे मी जगदीश गधडे म्हणजे सचिन कदम. मी माझं नाव घेण्यापूर्वी आणखीन एक उखाणा घेते तो ऐका. सोनेरी हरणाचे तोकडे तोकडे पाय. सोनेरी हरणाचे तोकडे तोकडे पाय. आमचे जगदीशराव कुठे खड्ड्यात पडले की काय? मी रविकांत शिंदे श्यामली आणि श्यामच्या भूमिकेत. अय्यो मी संतोष आव्हाड कबरे म्हणून असतो बघा. डॉक्टर कबरे. गरज पडली तर माझ्याकडे या बघा. संतोष यादव एक प्रामाणिक माणूस. आपण गिरीश छोटा छत्री बडा छत्री सचिन. उमेश झालं. गेले गेले आपले अरे चल शिऱ्यावरती. राम घे. बरोबर घे. पूर्ण मकर घ्या. त्या पाठीचा वाटल्याचा पुढे समजतं. उघडला पाहिजे ते मोठं उघड तुला दिसत नाही. बरोबर आहे. माझ्याकडे पाया पड म्हणजे तुझा चेहरा दिसेल. माझ्याकडे पाय. हा आता मी पण जातो मुकेश महाराव. बंद कर. घालू नको. मामू
नथ पडली सोलापूर आपल्या उमेश राखे आपला उमेश गो बॅक बाबू बाबू जाऊन देते किरण पोचा पोचा बाबा हे जास्त असू नका जास्त असू नका वर्ल्ड कप पोचा मूठ कुठे कुठे मुकुट कुठे आहे मुकुट